कोणतंही चांगलं काम करा, विरोधकांना किंवा निरीक्षकांना असं म्हणायला वाव नेहमीच आहे, की हे तुम्ही निवडणुकीकरता करता आहात. आरक्षण पडलं की घरातली स्त्री, मग शक्यतो बायको, आई, बहीण, भावजय अशांना उभं करून घरचा पुरुषच इनडायरेक्टली सत्ता चालवतो. मग हे सगळंच शॅलो आणि सुडो नाही आहे. महिला आता अशा एखाद्या पतीच्या आश्रयाखाली किंवा भावाच्या असं काम करतील असं मानण्याचं काही कारण नाही. ते दिवस गेले. आमचे नितीन गडकरी अनेकदा तरुण मुलांना सांगतात आणि ते योग्यच सांगतात, की आधी घरदार नीट सांभाळा, पैसे नीट कमवा, पगार-बिगार येऊ द्या, व्यवसाय नीट करा, मग राजकारण करा. नाहीतर राजकारणात येऊन तुम्ही पैसे कमवाल. पैसे कमावण्यासाठी राजकारण नाही. महिला जर पुरुषांच्या सर्व क्षेत्रात आज व्यापकतेने आलेल्या आहेत, तर पुरुषांनी महिलांच्या मानल्या गेलेल्या क्षेत्रामध्ये आपलीही जबाबदारी आहे याचं भान ठेवलं पाहिजे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ज्या गोष्टीची चर्चा पुढचे 2 वर्ष भारतात सर्वाधिक होणार आहे, त्याची सुरुवात आहे. हे आत्ताच का? याचे परिणाम काय? मुळात हा फक्त कॉस्मेटिक चेंज आहे का यातनं खरंच महिलांना काही राजकीय सामाजिक स्थान मिळणार आहे का? असे प्रश्न माझ्या मनात आहेत आणि त्यासाठी मी चर्चा करणार आहे. माझ्याबरोबर आहेत डॉक्टर विनय सहस्रबुद्धे सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती पुन्हा एकदा. सरांचे लेख तुम्ही वाचले असतील. सर विचारवंत आहेत, राज्यसभेचे माजी सदस्य आहेत, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष आहेत. या सगळ्यावरती खूप आधीपासून ज्यांनी काम केलेलं आहे अशा काही नावांमध्ये सरांचा समावेश होतो. त्यांनी एक रिपोर्ट जो मला दाखवला 1996 साली स्थानिक स्वराज्य संस्थात ज्यावेळी 33% महिला आरक्षण आलं त्याच्यानंतर काय घडलं याचा इम्पॅक्ट अनालिसिस त्यांनी 96 साली केला होता. 30 वर्षानं तो वाचल्यावर आज काही फार बदलले असं वाटत नाही. त्याच्याविषयी मला बोलायचं आहे. तर सुरुवात इथूनच करतो. ही खरं तर एक पॉलिटिकल गिमिकरी नाही का, की आत्ता 4 राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यात पश्चिम बंगालमध्ये भाजपचा जो प्रमुख विरोधक आहे, तिथं महिला मुख्यमंत्री आहेत. म्हणून पॉलिटिकल स्कोअर करण्यासाठी भाजप हे विधेयक आत्ता आणतंय का? असं आपण याच्याकडे या पद्धतीने बघितलं पाहिजे, की हा देशासमोरचा खूप जुना कार्यसूचीतला मुद्दा आहे. हा खूप मोठा पूर्वीपासूनचा अजेंडा आहे. आणि आत्ता तुम्ही ज्या 1996च्या अहवालाचा उल्लेख केला, त्यानंतर त्या अहवालाला मूर्तरूप देणाऱ्या काही अकॅडमिक्समधल्या मंडळी, ज्याच्यात कोल्हापूरच्या डॉक्टर मेधा नानिवडेकर पण होत्या. किंबहुना त्यांच्या प्रमुखपणाखालीच हा अहवाल महिलांचा सत्तेतील सहभाग याबद्दल रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी माध्यमातून प्रकाशित झाला. तो झाल्यानंतर 97-98 मध्ये त्यावेळच्या लोकसभेमध्ये या प्रकारचं एक विधेयक आलेलं होतं. घटनादुरुस्ती विधेयकच होतं आणि त्याची सुनवाई सुरू होती. म्हणजे लोकांकडूनही सूचना, हरकती मागवल्या होत्या. अनेक नामवंत त्या समितीमध्ये होते. राम नाईक होते, प्रमिला दंडवते होत्या त्यावेळी. आणि त्या समितीपुढे म्हाळगी प्रबोधिनी म्हणून मी स्वतः डॉक्टर नानिवडेकर असे आम्ही साक्ष देण्याकरता गेलो होतो. त्यामुळे तेव्हापासून महिला वर्ग एक प्रकारे आशान्वित आहे, की कधीतरी आपल्याला सर्वोच्च सदनामध्ये, लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये 50 सोडा, पण निदान 33% तरी आरक्षण मिळेल. दुर्दैवाने याच्या आधीचे जे प्रयत्न झाले, म्हणजे UPAच्या काळामध्येही झाले, त्याच्यामध्ये आरक्षणाच्या अंतर्गत आरक्षण, OBC समाजाचं आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर ते प्रयत्न विफल झाले. आणि त्यामुळे भारत सरकारने 2023 मध्ये ज्यावेळी नवीन लोकसभा सदन, संसद सदन अस्तित्वात आलं, त्यावेळी त्या सदनातला पहिला प्रस्ताव कोणता आला, तर तो नारी शक्ती वंदन अधिनियम, ज्यामुळे 33% आरक्षण हे देण्याचा विषय हा सर्व सहमतीने मंजूर झाला. आता तो मंजूर झाला त्यावेळी अपेक्षा अशी होती, की लवकरात लवकर आपल्याला जनगणना पूर्ण करता येईल. पण जनगणनेची बस एकदा जी चुकली, ती पुन्हा गाठायला उशीर झाला वेगवेगळ्या व्यावहारिक आणि तांत्रिक कारणांमुळे. त्या जनगणनेमध्ये जातीची जनगणना करावी, न करावी याबद्दलही मतमतांतर होती. तो निर्णय पण झाला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जनगणना सुरू पण झाली आहे. पण या जनगणनेच्या अहवालाला अंतिम रूप देण्याकरता देखील कालावधी लागेल. असं होत नाही की जनगणना झाली आणि लगेच वर्षभरात अहवाल आला. तर त्यामुळे मग खूप कालापव्यय होईल, खूप टाईम लॅप्स होऊन जाईल
आणि 29ची निवडणूक आता 3-1 वर्षामध्ये होऊ घातली आहे. तर मग 2011च्या जनगणनेचा आधार घेऊन आत्ताच आपण हे का करू नये, असा विचार सरकारमध्ये सुरू झाला आणि तो साधक-बाधक सगळी चर्चा झाल्यानंतर त्याला अंतिम रूप दिलं गेलं आणि सदनाची संख्या तर वाढवावी लागणार होतीच तशीही. डिलिमिटेशन झालं असतं तर ती वाढणार होती. अनेक वाचकांना, दर्शकांना आठवत असेल, की अटल बिहारी वाजपेयींचं सरकार असताना 2000-2001 मध्ये हा निर्णय झाला होता आणि त्यात असं ठरलं होतं, की 2026 पर्यंत लोकसभेच्या जागांची संख्या वाढवली जाणार नाही. आता ते बंधन दूर झालं. संसदेचा तो कायदा होता, त्या कायद्याचा आता अडसर राहिलेला नाही. त्यामुळे मग आपण पहिली संधी ही घेऊया, जागा वाढवूया. 33% आरक्षण जे आपण आधीच संसदेने मंजूर केलं आहे, ते आतापासून अंमलात आणूया, असा विचार त्यामागे आहे. आता निवडणुका तर आमचं ते म्हणणंच आहे, की प्रत्येक उंबरठ्यावर निवडणूक आहे आणि त्यामुळेच आम्ही एक देश, एक निर्वाचनचा एक प्रकारे आग्रह धरलेला आहे. त्याबद्दलचं विधेयक येऊ घातलं आहे. त्यामुळे कोणतंही चांगलं काम करा. विरोधकांना किंवा निरीक्षकांना असं म्हणायला वाव नेहमीच आहे, की हे तुम्ही निवडणुकीकरता करता आहात. प्रत्यक्षात त्याचा आणि या निवडणुकीचा काही संबंध आहे असं मला वाटतं. मला त्या बाकीच्या मुद्द्यांकडे यायचं आहे, फिलॉसॉफिकल, इम्प्लिमेंटेशनल. पण त्याच्या आधीचा मुद्दा असा, की गेल्या 3-1 वर्षाचा आपण थोडासा आढावा घेतला, तर आधी 2023च्या निवडणुका, मग 24ची लोकसभा, मग 24च्या विधानसभा निवडणुका, या सर्व निवडणुकांमध्ये प्रीडॉमिनंटली भाजप आणि भाजप-प्रणित एन-डी-एनं महिला हा नवा व्होट बँक केलेला दिसतो. मग त्याच्यामध्ये आधी मध्य प्रदेशमधली लाडली बहीण असेल, मग महाराष्ट्रातली लाडकी बहीण असेल, मग उज्ज्वलापासून असंख्य योजना असतील. तर जात आणि धर्म असे 2 जे पूर्वीचे प्रीडॉमिनंट वोटर बेस होते, त्याच्यात भाजप महिला हा तिसरा टँजंट व्होटर बेस बनवू पाहतंय का? आणि त्या कृतीचं हे एक्सटेन्शन आहे का? पुन्हा एकदा मी म्हणेन, की आपण त्याच्याकडे एका निवडणुकीय गणिताच्या चष्म्यातून बघितलं तर तुम्ही म्हणता तशा प्रकारचं प्रतिपादन केलं जाऊ शकतं. पण व्यक्तिशः मला असं वाटतं, की महिला आणि त्यांचं आत्मभान या विषयामध्ये गेल्या 10-15 वर्षामध्ये आपण जी प्रगती केली आहे, ती जर बघितली आपण म्हणजे आज अनेक राजकीय पक्षांमध्ये आपण पाहतो, की महिलांना 33% स्थान पदाधिकारी म्हणून दिलं गेलेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीत हे राजनाथजी आमचे अध्यक्ष असताना मला समजून त्यांनी 15-16 वर्षांपासून दिलेलं आहे. इतरही काही राजकीय पक्ष आहेत, की जे या पद्धतीने भूमिका घेतात. त्यामुळे महिलांचा सार्वजनिक जीवनातला जो वावर आहे, तो अधिक ठसठशीत झालेला आहे. त्या अधिक सक्रियतेने काम करू लागल्या आहेत. त्यांचं आत्मभान अधिक जागृत झालेलं आहे. आज आपण पाहतो आहोत, की आता मी जर भाजपचंच उदाहरण दिलं आणि त्यामुळे त्याचा संबंध महिला वोट बँक या समीकरणाशी नाही, हे सिद्ध करण्याकरता मी हे मांडतो, की सामान्यतः महिलांना महिला आणि बालकल्याण खातं दिलं जातं. या सरकारमध्ये ते दिलेलं आहे. पण त्या व्यतिरिक्त अत्यंत महत्त्वाचं असं संरक्षण खातं पाहणाऱ्या देखील महिला होत्या. आत्ता त्या अर्थमंत्री आहेत. परराष्ट्र मंत्री देखील महिला होत्या. त्यामुळे महिलांना केवळ एका चाकोरीबद्ध स्टिरियोटाइप अशा पद्धतीच्या दृष्टिकोनातून न बघता, महिला ही एक सक्षम नेत्री आहे. ती सबंध समाजाचं नेतृत्व करू शकते. कोणतंही खातं द्या, ती लीलया सांभाळू शकते. हा विश्वास लोकांच्या मनामध्ये आता रुजत चाललेला आहे. म्हणजे ते वस्तुस्थिती होतीच. असं नाही की त्यावेळी दिलं नाही म्हणजे त्यांना ते जमत नव्हतं. पंतप्रधानही तर महिला होत्या आपल्या. राष्ट्रपती महिला होत्या, आत्ताही आहेत. त्यामुळे हा जो एक स्टिरियोटाइप दृष्टिकोन आहे, त्यातून बाहेर येऊन जर आपण बघितलं, तर महिला ही आता नुसती व्होट बँक राहिलेली नाही. तिला आत्मभान आहे. तिला जो पैसा मिळतोय, आता लाडली बहीण आणि लाडकी बहीण या सगळ्यांची खूप चर्चा होतीये. त्याचे वेगवेगळे पदरही आहेत. पण अनेक महिला हा पैसा कुठे इन्व्हेस्ट करतायत? कसा इन्व्हेस्ट करतायत? कशा पद्धतीने त्याचा आपल्या सगळ्या परिवार कल्याणाकरता उपयोग करतायत? हे बघण्याजोगं आहे. आणि त्यामुळे जे आत्मभान गवसलेलं आहे, मला असं वाटतं, की त्याला समोर ठेवून ही व्यूहरचना आहे. त्यामुळे महिला हा दरवेळीच एक फॅक्टर होता. आता तो अधिक प्रॉमिनंट झालेला. पण एक अगदी प्रॅक्टिकल प्रश्न असा पडतो, की महिला आरक्षणाची कायदेशीर योजना भारतासारख्या देशाला का करावी लागती? आत्ता महिला प्रतिनिधित्वाचं प्रमाण इतकं कमी आहे, की
अपवादानं नियम सिद्ध करावा लागतो. ओपन जागेवरती तर सगळ्यांना लढता येतं. मग अशा वेळेला महिलांचं प्रतिनिधित्व, तुम्ही स्वतः राज्यसभेचे सदस्य राहिलेला आहात. दोन्ही सदनांमध्ये इतकं कमी का? त्याचं कारण आपल्या निवडणूक रचनेमध्ये आहे, निवडणूक प्रक्रियेमध्ये आहे. शेवटी कोणताही राजकीय पक्ष हा विचार कसा करतो? त्याला जास्तीत जास्त जागा निवडून यायला हव्या, बरोबर आहे? मग त्या जास्तीत जास्त जागा निवडून येण्याच्या निकषाच्या अनुषंगाने ज्यावेळी तिकीट वाटप केलं जातं, त्यावेळी इलेक्टॅबिलिटी म्हणजे निर्वाचन क्षमता ही सगळ्यात मुख्य आधार बनतो. आता ती निर्वाचन क्षमता जी आहे, ती जिथे महिलांची सिद्ध होण्याजोगी आहे किंवा झालेली आहे, तिथे त्यांना जागा मिळतातही. त्यामुळेच महिलांचं प्रमाण वाढतं पण आहे आपल्याकडे. पुरेशा किंवा आदर्श स्थितीला जरी नसलं तरी ते उत्तरोत्तर वाढतंय. परंतु 33% आरक्षण याकरता द्यावं लागतं, की ते दिलं तुम्ही, की निर्वाचन क्षमतेच्या पलीकडे गाडी जाते. कारण तिची ती राखीव जागाच आहे. तुम्हाला महिलेलाच तिकीट द्यावं लागेल. मग बिटवीन 4 और 5 विमेन कॅन्डिडेट्स इलेक्टॅबिलिटीचा विचार होईल. आत्ता त्या महिलेला 2, 3, 4 पुरुषांच्या बरोबर सामना करावा लागतो आणि त्यात असं होणं शक्य आहे, की तिची इलेक्टॅबिलिटी, तिची निर्वाचन क्षमता ही त्या मानाने कमी पडते. आणि त्यामुळे ही एक जशी अनुसूचित जाती जनजातीच्या समाज बांधवांकरता ज्या न्यायाने आपण आरक्षण देतो, त्याच न्यायाने हे आरक्षण आहे, की जोपर्यंत या पद्धतीचा आधार आपण सामाजिकदृष्ट्या त्यांच्या अवतीभोवती निर्माण करत नाही, कवच निर्माण करत नाही, तोपर्यंत त्या पुढे येऊ शकणार नाहीत. म्हणून हे आरक्षण गरजेचं आहे. सर, आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या 4 महिनेही. तिथं बहुतांश ठिकाणी आरक्षण पडलं, की घरातली स्त्री, मग शक्यतो बायको, आई, बहीण, भावजय अशांना उभं करून घरचा पुरुषच इनडायरेक्टली सत्ता चालवतो. 30 वर्षापूर्वीच्या तुमच्या रिपोर्टमध्येही नगरसेवक पती, कार्यकर्ती नगरसेविका असे सरळ-सरळ भेदभाव दिसतात. मग हे सगळंच शॅलो आणि सुडो नाही आहे. असं वाटू शकतं आणि सुरुवातीच्या काळात कदाचित ते राहू पण शकतं. ज्यावेळी पहिल्यांदा महिलांना आरक्षण महाराष्ट्रात दिलं गेलं आणि त्या पहिल्या पिढीच्या एक प्रकारे महिला नगरसेविका निवडून आल्या, त्यावेळी असं झालंच. कारण जी स्थापित राजकीय घराणी होती, त्यातल्याच महिला त्यावेळी पुरुष नाही, तर ती जागा राखीव झाल्यामुळे महिला तिथे आली. पण याकडे कुत्सित दृष्टिकोनातून न पाहता हा एक स्वाभाविक परिणती आहे. कारण राजकारण हे असं क्षेत्र नाही ना, की सहजगत्या कोणी त्याच्यामध्ये जावं. त्याचे नियम वेगळे, त्याची खेळण्याची पद्धती वेगळ्या आहेत. तिथल्या आवश्यकता, डिमांड्स या खूप वेगळ्या आहेत. क्षमतांची कसोटी वेगळ्या प्रकारची आहे आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळात असं हे होणार, त्याबद्दल इतकं आपण वाईट वाटून घेण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. पण हळू-हळू आत्मभान कसं येतं, त्याच अहवालामध्ये उल्लेख आहे, की अनेक ठिकाणच्या महिला नगरसेविका ज्यावेळी 2-3 वर्षानंतर स्वतःला ॲसर्ट करू लागल्या, त्यावेळी भरलेल्या सभागृहात त्या आपल्या पुरुष सहकाऱ्यांना काय सांगत होत्या? कारण त्या समजा पाटील कोणीतरी गृहस्थ होते आणि आता मिसेस पाटील आहेत, तर त्यांना ते पाटील वहिनी म्हणायचे, सोनावणे ताई म्हणायचे, जोशी काकू म्हणायचे, तत्सम काहीतरी. 2-3 वर्षानंतर या महिलांनी आवाज उठवला आणि त्या म्हणाल्या, की हे असं वहिनी, बहीण, काकू नाही म्हणायचं बरं का. मी अनुसया भोसले, अनुसया ताई म्हणा किंवा मला मिसेस जोशी म्हणा किंवा आणखी काही म्हणा. मला माझं भान आहे. माझा नवरा, माझा भाऊ, माझे वडील हा माझा संदर्भ बिंदू असण्याची काही गरज नाही. दॅट नीड नॉट बी द रेफरन्स पॉइंट. मी माझी करती महिला म्हणून आता इथे आहे. काय बोलायचं ते माझ्याशी बोला. हे ॲसर्शन त्यांचं सुरू झालं. पहिल्या 3 वर्षात सुरू झालं. त्या 96च्या अहवालात आम्ही नमूद केलेलं आहे. त्यामुळे आता तर त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. त्यामुळे महिला आता अशा एखाद्या पतीच्या आश्रयाखाली किंवा भावाच्या असं काम करतील असं मानण्याचं काही कारण नाही. ते दिवस गेले. आता महिला सुशिक्षित आहेत. त्यांना जगाचं ज्ञान आहे, स्वतःचं भान आहे आणि जबाबदारीची जाणीव पण आहे. आणखीन एक किस्सा तुम्हाला सांगतो. हे भान कसं ग्रामीण भागापर्यंत पोहोचतंय. आपल्याकडे सांगोल्याला एक सामाजिक कार्यकर्ते आहेत संजीवनीताई केळकर आणि त्या एक महिला बालक उत्कर्ष प्रतिष्ठान चालवतात. तर त्यांच्या एका कार्यक्रमाला मी गेलो होतो. बचत गटांच्या माध्यमातून खूप काम उभं केलंय त्यांनी. तर काही तरुण महिला
बचत गट कार्यकर्त्यांबरोबर मी बोलत होतो. ग्रामीण भागातल्या अतिशय उत्साही. तर बोलता बोलता मी सहज काहीतरी चर्चेला असायला हवा मुद्दा म्हणून प्रश्न विचारला, की तुमच्या संस्थेचं नाव माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान आहे. पण कुटुंबामध्ये तर माता, बालक आणि पिता पण असतो ना. मग फक्त माता बालकाचा उत्कर्ष करायचा का माता, बालक, पिता सगळ्यांचा उत्कर्ष करायचा? तुम्ही पित्याचा का नाही समावेश केला? असं मी एक प्रश्न टाकला. 2-3 जणींनी छोटी-मोठी उत्तरं दिली. नंतर एका तरुण अंगणवाडी सेविकेने उत्तर दिलं. ती म्हणाली, की "साहेब, हा जो पिता आहे ना घरातला, तो पिता, पिता कुठं गेलाच कळेना आम्हाला." हं. त्यांना माहिती आहे, की काय परिस्थिती होती ती आणि त्या असर्ट करू लागल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं, की अशा पद्धतीने अ, एक नवं भान जिला स्वतःच्या स्वबद्दलचं निर्माण झालेलं आहे, अशी आजची महिला आहे आणि त्यातल्या काहीतरी सगळ्याच जणी तशा येतील असं मानण्याचं काही कारण नाही. जर लोकसभेमध्ये आल्या तर निश्चितपणाने आपल्या कारभाराची गुणवत्ता देखील अधिक संतुलित होईल, सुधरेल असा मला विश्वास वाटतो. सर, हा मुद्दा जरी मान्य केला, कारण अ, ह्याच्याबद्दल मतमतांतर असू शकतात, पण आपण हायपोथेसिस म्हणून हा मुद्दा जरी मान्य केला, तरी अजून एक प्रश्न मनात येतो. बाकी सगळ्या क्षेत्रात महिलांमध्ये जे ॲस्पिरेशन तयार झालं, की हे प्रोफेशन आपण निवडू, तसं राजकारणाबद्दल तयार झालं नाहीये का अजून तितकं? अवघड आहे ना थोडं. हं. राजकारण हे करिअरचा एक एक ऑप्शन बनू शकतं, असा विचार करणारे पुरुष तरी किती आहेत? हं. आत्ता लोकांना असं वाटायला लागलं आणि त्यातनं काही अशा प्रकारच्या विद्यालयांची निर्मिती झाली, की ज्याच्यातनं राजकारणातलं करिअर करण्याचे प्रारंभिक धडे तरुण मुलांना गिरवता येण्याची सोय निर्माण झाली. हं. तिथे महिला आहेत, अल्पसंख्यच आहेत. पण पुरुषांची अशी फार मोठी रीग लागली असं नाही ना. राजकारणाचं स्वरूपच असं आहे. हं. राजकारण अत्यंत बेभरवशाचं आहे. हं. प्रसंगी क्रूर आहे. ते तुम्हाला शोषून घेणार आहे सर्वार्थाने. हं. त्यामुळे अशा क्षेत्रात पाऊल टाकायला आणि तो करिअरचा विषय बनवायला, बाकी 4 गोष्टी नीट करून मग फावल्या वेळात राजकारण असं करत-करत लोकं पुढे गेले. मग तेच त्यांचं मुख्य काम झालं, ही गोष्ट वेगळी. हं. पण जसं आमचे नितीन गडकरी अनेकदा तरुण मुलांना सांगतात आणि ते योग्यच सांगतात, की आधी घरदार नीट सांभाळा, पैसे नीट कमवा, पगार-बिगार येऊ द्या, व्यवसाय नीट करा, मग राजकारण करा. नाहीतर राजकारणात येऊन तुम्ही पैसे कमवाल. हं. पैसे कमावण्यासाठी राजकारण नाही, हे ते सांगतात. हं. पण आज राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन, राजकारणाची स्थिती, निवडणुकींमुळे निर्माण झालेले अनेक दडपणं, या सगळ्यामुळे राजकारण हा आपल्या करिअरचा एक पर्याय असू शकतो करिअरसाठी, हं. असं महिलांना वाटावं, ही स्थिती यायला थोडा वेळ लागेल. तर स्थानिक स्वराज्य संस्था तर आकारानं छोट्या असतात. जरी डिलिमिटेशन झालं त्याविषयी आपण बोलू. इतका मोठा लोकसभेचा मतदारसंघ आहे. एकतर तो कव्हर करणं, तिथले सगळे डायनामिक्स सांभाळणं, यासाठी आत्ताचं जे महिला नेतृत्व आहे, ज्यांना तिकीटं प्रायमरीली पुढच्या 3 वर्षात दिली जातील. आत्ता 15-18 वर्षाची असणारी लोकं आपण बाजूला ठेवू. हे आहे का केडर तयार? नाही, असं आहे, राजकीय पक्षांना सुद्धा याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. आमच्या तर अहवालात आम्ही 96 सालीच हे म्हटलेलं होतं, हं. की राजकीय पक्षांना महिला प्रशिक्षणासाठी, महिला क्षमता विकासासाठी हं. विशेष प्रयत्न करावे लागतील. हं. पण ते तर कुठल्याही टप्प्यावर करावेच लागले असते ना. हं. म्हणजे आधी क्षमता विकास घडवून आणू आणि मग आरक्षण देऊ, असं तर करून चालत नाही. हं. शेवटी आज आपण पाहतो, की सामाजिक आरक्षणाचा लाभ घेण्याची स्थिती असलेले समाज घटक सुद्धा कधी-कधी खूप आपल्याला दुर्मिळ आढळतात. अनेक ठिकाणच्या जागा भरल्याच जात नाहीत. त्यामुळे आपण पाहतो आहोत. त्यामुळे अशा सगळ्या स्थितीत आधी कोंबडीचं पिलू का आधी अंडं, अशा प्रकारचा दुविधात्मक प्रश्न निर्माण करण्याचं काही कारण नाही. हं. आपण आरक्षण दिलेलं आहे. हळू महिला नेतृत्व निश्चितपणाने आकाराला येईल आणि आकाराला आल्यानंतर त्याचा प्रभावही आपल्याला दिसेल. पण हे सांगत असताना तुमच्या प्रश्नात अंतर्निहित असलेला एक मुद्दा आहे, त्याकडे मी येतो. तो असा, की महिलांना आरक्षण दिलं ना आता तुम्हाला आरक्षण, हं. असं पुरुष वर्गाला वाटण्याचा धोका आहे. हं. आणि पुरुष वर्गाने हे लक्षात ठेवलं पाहिजे, की आता आपल्या मानसिकतेत परिवर्तन करण्याची जबाबदारी त्यांची स्वतःची आहे. जोपर्यंत ही जी पारंपरिक पुरुषी मानसिकता आहे, हं.
ती बदलत नाही तोपर्यंत महिला त्या आरक्षणाचा पुरेपूर लाभ घेऊ शकणार नाही. आणि म्हणून बदलण्याची गरज त्या पुरुषाला आहे. बाई जेवढी वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व करायला लागली आणि घराबाहेर पडली, त्या प्रमाणात जरी नाही, तरी थोडा तरी पुरुष घराच्या आतमध्ये डोकवायला हवा ना. दादा धर्माधिकारी आपले खूप मोठे गांधीवादी विचारवंत, त्यांनी एक छोटीशी पुस्तिका लिहिली या विषयावर आणि त्या पुस्तिकेतलं प्रतिपादन अतिशय चपखल आहे आणि ते कोणाला नाकारता येण्यासारखं नाही. ते प्रतिपादन असं आहे, त्यांचं म्हणणं असं, की एक काळ असा होता, की ही क्षेत्र बाईची, ही पुरुषाची आणि ती कोणती आहेत ते आपल्याला माहिती आहे. आता काय झालं, की जी पुरुषाची मानलेली क्षेत्र होती, त्यातलं एकही क्षेत्र असं राहिलेलं नाही, जिथे आज बाई उपस्थित नाही. जिथे आज महिला गेलेल्या नाहीत. त्या सेनादलात गेल्या, त्या वैमानिक झाल्या, त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या, संरक्षण मंत्री झाल्या, बँकर झाल्या, अनेक बँकांचं चेअरमन महिला होत्या, आहेत. त्यामुळे असं कोणतंही क्षेत्र नाही. मग महिला जर पुरुषांच्या सर्व क्षेत्रात आज व्यापकतेने आलेल्या आहेत, तर पुरुषांनी महिलांच्या मानल्या गेलेल्या क्षेत्रामध्ये आपलीही जबाबदारी आहे याचं भान ठेवलं पाहिजे. त्यामुळे पुरुषांनी आणि आज खूप बदल घडतायत. मला खूप स्वागतार्ह वाटतं, की एखाद्या पुरुषाला घरामध्ये बाईला मदत करणं, बायकोला, आईला, बहिणीला, भांडी घासणं, लहान मुलांची काळजी घेणं, वृद्धांची सेवा करणं. अ, अनेकदा शाळांमधल्या ज्या पॅरेंट टीचर मीटिंग असतात, त्या पुरुषही अटेंड करू लागले आहेत आता. असं नाही की ते केवळ बाईचंच काम आहे. त्यामुळे हे सगळे बदल समाजात हळू-हळू घडत आहेत. हां, त्याची गती आपल्याला अपेक्षित आहे तेवढी नसेल कदाचित अजूनही, नाहीच आहे. पण आज याचं भान पुरुषवर्गालाही येतं आहे. ते अधिक गतीने आलं पाहिजे आणि त्यामुळे महिलेचा राजकारणातला प्रवेश आरक्षणाच्या आधारावर हा यशस्वी करण्याची जबाबदारी देखील सगळ्या समाजाची आहे, अर्थातच पुरुषांची जास्त. इथं अजून एक प्रश्न मनात येतो, की ह्या सर्व मेकॅनिझममधून एखादी मेरिटोरियस कार्यकर्ती ज्यावेळी खासदार होईल, त्यावेळेला बाकीचा भवताल जो प्रिडॉमिनंटली पुरुष प्रणित आहे राजकारणातला, तो ॲक्सेप्ट करेल का त्या महिलेला? का त्यांच्यातले वाद, संघर्ष अधिक वाढतील आणि मग मेंटली नॉट ॲक्सेप्टेड लीडर आणि खालचा संघर्ष ह्यानं काहीतरी वेगळंच राजकारण होणार नाही? ॲक्सेप्टन्स, स्वीकार्यता नेतृत्वाची, ही रुजण्याकरता नेतृत्वाला काही करावं लागतं हे खरंच आहे. पण एकदा एक व्यक्ती नेतृत्व पदावर गेला, की तो स्वीकारलाही जातो. सामान्यतः असं होत नाही आणि त्यामुळे महिला ज्यावेळी निवडून येतील, त्यावेळी अर्थात त्यांना मेहनत करावी लागेल. असं नाही की सहजगत्या त्यांचं नेतृत्व स्वीकारलं जाईल पारंपरिक दृष्टीने. पण स्वीकारलं जाणार नाही असं मानण्याचं काही कारण नाही. आणि त्या दृष्टीने ते करताना म्हणून पुन्हा मी त्या मुद्द्याकडे येतोय, की पुरुषी मानसिकतेतला परिवर्तनाचा जो आग्रह आहे, आमच्या त्या अहवालात उल्लेख आहे, की सामान्यतः आजही असं होतंय. म्हणजे भाजपनी मंत्रिपदं वेगवेगळ्या प्रकारची महिलांना दिली, ही गोष्ट जशी खरी आहे, तसं हेही वास्तव आहे समाजामध्ये, की अनेक नगरपालिका, महापालिकांमध्ये पुरुष वर्ग काय करतो, म्हणजे महापौर महिला असली तरी देखील, की तो स्थायी समिती आपल्याकडे घेतो, उद्यान समिती आपल्याकडे घेतो, पाणी पुरवठा आपल्याकडे घेतो आणि महिला बालकल्याणचा विषय आला, की म्हणतो, "ताईंना द्या." म्हणजे जणू काही तो फार मोठा उदार आहे आणि उदार मनस्कतेने तो आता ताईंना देतोय. तर आमच्या अहवालात एक आम्ही संदर्भ दिला आहे आणि अशी मागणी केली आहे, की महिला बालकल्याण समित्यांमध्ये पुरुषांना आरक्षण दिलं पाहिजे. म्हणजे काय होईल? म्हणजे महिला आणि बालकल्याण हा केवळ बाईच्या चिंतेचा विषय नाही, तो पुरुषाच्याही आहे, हे बिंबवण्याची एक जागा निर्माण होईल. आणि पुरुषांना आरक्षण असल्यामुळे काही पुरुषांना तर त्यात सदस्यत्व घ्यावंच लागेल. त्यामुळे असे प्रयोग करावे लागतील. असं नाही की आरक्षण दिलं, आता जादूची कांडी फिरवली, आता स्त्री-पुरुष समानता आली, असं होणार नाही. पण त्या दिशेने एक अतिशय दमदार, एक अतिशय अर्थवाही अशा प्रकारचं पाऊल पडलं. सर हीच भीती लोकसभेबाबतीत वाटते, की येथील 270 प्लस महिला अधिक काही ओपनमधून निवडून येणाऱ्या, पण ज्या महत्त्वाच्या कमिट्या आहेत, जशा वेगवेगळ्या कमिट्यांचे तुम्ही सदस्य होता, की ज्या कंटिन्युएशनमध्ये देशाची धोरणं ठरवतात, तिथं
महिला वर्गाला स्थान मिळण्याचं काय प्रोव्हिजन? नाही, एकतर त्या प्रमाणात त्या समित्यांमध्ये येतीलच ना. सदनात ज्या प्रमाणात त्या येतील, त्याच प्रमाणात त्या सामान्यपणे वेगवेगळ्या समित्यांमध्ये येतीलच, मंत्रिमंडळातही येतीलच. आज मंत्रिमंडळाची जी संख्या आहे आणि त्याच्यात जे महिलांचं प्रमाण आहे, त्यातही निश्चितपणाने परिवर्तन होईल, फरक पडेल. त्यामुळे यातल्या काही गोष्टी या गिव्हन आहेत, त्या स्वाभाविकरित्या होतीलच होतील. पण दुसऱ्या बाजूनी जे व्हायला हवं, की त्यांना अधिक चांगली जबाबदारीची जागा उपलब्ध करून देणं, त्याकरताचं एक वातावरण बनवणं, याकरता सगळ्यांना मिळून प्रयत्न करावे लागतात. तुम्ही ज्या वातावरणाचा उल्लेख केला, काही-काही कामं ही म्हणजे स्ट्रक्चरली, सायकॉलॉजिकली काही ओरिएंटेशनची असतात. उदाहरणार्थ राजकारण. तर ते मेल कॅरेक्टरिस्टिक घेऊन येतं. ते कदाचित आपापला बायस घेऊन असेल, त्यातली भाषा, त्यातले 24/7 अवेलेबिलिटी, कार्यकर्ते, इतर घटक, त्यांच्याशी बोलणं, साम, दाम, दंडभेद या सगळ्याचा वापर. तर ह्या आत्ता तरी आपल्याकडं प्रिडॉमिनंटली मेल शॉव्हिनिस्ट किंवा मेल कॅरेक्टरिस्टिक मानल्या जातात. हे सगळं हँडल करून अधिकारी, कार्यकर्ते, येणारे नागरिक आणि कुटुंब असं सगळ्याचा बॅलन्स महिलांनी कसा साधायला? नाही म्हणून जसं मी म्हटलं ना, की महिला बालकल्याण किंवा महिला सबलीकरण हा केवळ महिलांचा अजेंडा नाही, तो पुरुषांचा आहे. तसंच मी असं म्हणेन, की पुरुषांच्या पारंपरिक मानसिकतेत परिवर्तन हा केवळ पुरुषांचा अजेंडा नाही, महिलांनी देखील त्याकरता आपल्या घरात आणि दारात दोन्हीकडे प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे मी त्याचं ओझं महिलांवर टाकतोय अशा अर्थाने याच्याकडे बघू नका. परंतु हे महिलांना करावंच लागेल. आता घराघरात एखादी आई आपल्या मुलाला आणि मुलीला वाढवत असताना, आता तुम्ही बघता, मी काही नावं घेत नाही, परंतु ज्यावेळी सत्तेचं पद देण्याचा विचार येतो, त्यावेळी एखाद्या सत्ताधारी पक्षाची महिला मुलीला बाजूला ठेवते आणि मुलालाच पुढे करते. कर्तृत्वात फरक असला तरी. हे काय आहे? हा जेंडर बायस आहे आणि तो कोणाच्या मनात आहे? आईच्या मनात आहे. आणि तो मेल डॉमिनन्स किंवा मेल प्रेफरन्स मेंटॅलिटी जी आहे ती आहे. मग याची सुरुवात वडिलांना आणि आईला दोघांनाही करावी लागेल ना. म्हणजे दोघांनाही करावी लागेल. त्यामुळे ही आपल्या दृष्टिकोनातल्या परिवर्तनाची जी गरज आहे, त्याचा प्रारंभ हा स्त्री-पुरुष दोघांना मिळून करावा लागेल. त्यात स्त्रीला अकारण आपल्याला आता एवढं मोठं पद दिलंय, तर त्या ओझ्याखाली येण्याचं काही कारण नाही. तर व्यवस्थेने तिला ही संधी दिलेली आहे आणि तिच्या घरातल्यांनी. म्हणजे आमची तर अशी शिफारस आहे, की अशा महिलांचं प्रशिक्षण घडवून आणत असताना निवडणुकीपूर्वी, निवडणुकीच्या विजयानंतर, सदनामध्ये गेल्यानंतर त्यांच्या घरच्यांचाही त्या प्रशिक्षणात समावेश असला पाहिजे. कारण जोपर्यंत घरचे आपल्या आईला, बहिणीला, किंवा घरातल्या सुनेला अशा प्रकारचा अवकाश देणार नाही, तो देण्याची जबाबदारी घरातल्यांची. कारण ती आता घरामध्ये कमी लक्ष घालणार आहे स्वाभाविकरित्या. तो अवकाश जर घरातल्यांनी उपलब्ध करून दिला, तर ते होणं शक्य आहे. मग त्यासाठी काय पाहिजे? मानसिक परिवर्तनासाठी जे काही प्रशिक्षणं होतील, त्यात त्यांचाही सहभाग पाहिजे. आणि हळू आता आपण सहजगत्या जरी बघितलं, तरी सरपंचपती किंवा तत्सम शब्दावलीचा प्रयोग जो 10 वर्षापूर्वी होत होता, तो तेवढा आता होत नाही. आता महिला असं म्हणजे फक्त आता त्या आरती ओवाळायला राजकीय पक्षात आहेत, अशी स्थिती राहिलेली नाही. त्या संसदेमध्ये तर बोलतातच, अधिवेशनांमध्येही बोलतात राजकीय पक्षांच्या. एखादा प्रस्ताव असेल तर त्याचं ड्राफ्टिंग त्या करतात. कार्यक्रमाचं नियोजन त्या करतात. त्यामुळे राजकीय पक्षांनी देखील ही संस्कृती हळू संपुष्टात आणली पाहिजे, की महिला म्हणजे नेत्यांचं स्वागत करायला, आरती ओवाळायला फक्त पुढे आल्या. हे होता कामा नये. एखादा निर्णय, एखादी सिस्टीम मॅच्युअर व्हायला काही वर्ष, काही दशकं जातात. तसं हा जो निर्णय आहे ह्याच्यातून समाज मॅच्युअर व्हायला काही वर्ष जातील. जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत महाराष्ट्रानं बघितलं, तुमचं निरीक्षण काय सांगतं? 30 वर्षात महाराष्ट्रात ती मॅच्युरिटी आली का? कितपत आली? असे हा थोडासा अभ्यास करून उत्तर देण्याचा विषय आहे. कारण या परिपक्वतेबद्दल सर्टिफिकेट देणं आकर्षक असलं तरी सोपं नाही आणि ते नाकारणं हे दुसऱ्या बाजूने आकर्षक असलं तरी ते त्याच्या पोटात देखील थोडासा अन्याय दडलेला असू शकतो.
त्यामुळे सरधोपट उत्तर मी देणार नाही. जरी वरवर पाहता खूप परिवर्तन घडल्याची लक्षणं दिसतात, असं म्हणायला धाडसच करावं लागेल. पण याचा अर्थ याच्याकडे निराशात्मक किंवा नकारात्मक दृष्टीने बघावं असंही मला वाटत नाही. ही प्रक्रिया संथ गतीनेच चालणार आहे आणि बॅकलॉग एवढा आहे ना, तो बॅकलॉग जो आहे, अनुशेष जो आहे या समानतेचा, तो जर दूर करायचा असेल, तर आपल्याला थोडी सबुरी आणि थोडी श्रद्धा या दोन्हीची गरज आहे आणि त्यामुळे त्या दोन्हीच्या आधारे प्रयत्न न सोडता आणि ते प्रयत्न म्हणजे प्रोॲक्टिव्ह एफर्ट्स असं ज्याचं वर्णन करता येईल, असे प्रयत्न समाजात चहूबाजूनी व्हायला पाहिजेत. आपण राजकारणाची चर्चा करतो, स्वाभाविक आहे, तो आवडीचा विषय आहे. प्रसारमाध्यमांमध्ये काय आहे? तिथे महिला किती पदांवरती आहेत आणि किती अधिकार पदांवरती आहेत? हं. हाही चर्चेचा विषय असू शकतो. शिक्षण क्षेत्रातही असू शकतो. किती महिला विद्यापीठांची कुलगुरू महिला आहे, ठीक आहे. पण सामान्य विद्यापीठांमध्ये किती कुलगुरू पदावरती महिला आहेत? हाही प्रश्न आहे. बरं. किती पुरुष प्राध्यापक एखाद्या महिलेला हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून, विभाग प्रमुख म्हणून सहजगत्या स्वीकारतात? हाही प्रश्न आहे. त्यामुळे हे आहे ना. पण याचं भान जसं स्त्रीला तसंच पुरुषांनाही आणि त्या अनुषंगाने समाजाला हळू निश्चितपणाने निर्माण होतं आहे. ही चांगली चिन्ह आहेत आणि त्यामुळे आता पहा, अगदी मृणाल गोरे ज्यावेळी सक्रिय होत्या, त्यावेळी महागाई प्रतिकार संयुक्त महिला समिती, हं. अहिल्याबाई रांगणेकर वगैरे सगळ्या जणी होत्या आणि लाटणे मोर्चा होता. हं. त्यावेळी लाटणं हे बाईच्या कामाचं प्रतीक झालेलं होतं. हं. आज कोणी काढेल का लाटणं मोर्चा? हं. कारण आज लाटण्याचा आणि बाईचा असा जो अन्योन्य संबंध पूर्णपणे संपलेला नाही, पण पूर्वी त्याच्याभोवती ते केंद्रित होतं. हं. त्यामुळे आपल्याकडे एखाद्या नेत्यानी किंवा कुलगुरूंनी काही काम केलं नाही, हिंमत दाखवली नाही, तर जाऊन त्याला बांगड्या देण्याची पद्धत होती. आता बांगड्या हे बायलीपणाचं म्हणजे नेभळटपणाचं प्रतीक आहे. म्हणजे बायलीपणाचा संबंध नेभळटपणाशी जोडला जात होता म्हणून. असं कोणी मानणार नाही आणि आज कोणी ती प्रतीकं त्या पद्धतीने वापरत सुद्धा नाही. हा बदलही लक्षणीय बदल आहे. हं. आणि त्यामुळे मला असं वाटतं, की हळू का होईना, हं. पण समाज योग्य पद्धतीने पुढे चालला आहे. त्याला समाज संस्कृती म्हणून ज्या आपल्या संस्था आहेत, जशी कुटुंब ही संस्था आहे, हं. तिला शाबूत राखून आपल्याला या नव्या बदलांना सामोरं जावं लागेल. हं. कारण स्कॅन्डिनेव्हियासारख्या देशांमधली उदाहरणं अशी आहेत, की जिथे महिलांना अशा पद्धतीने अधिक वाव मिळाला आहे राजकारणामध्ये. तिथल्या कुटुंब व्यवस्थेच्या बद्दलची देखील काही नकारात्मक मांडणी काही जण करतात. हं. आणि ती तर म्हणजे संख्याशास्त्रीय पुराव्यांच्या आधारे करतात. पण याचा अर्थ आपलं तसं होईल अशी भीती दाखवण्याचं काही कारण नाही, बाळगण्याचं काही कारण नाही. आपल्याकडे कुटुंब व्यवस्था ही खूप मजबूत आहे. हं. आणि त्यामुळे त्या कुटुंब व्यवस्थेतले जे काही सत्व आहे, ते शाबूत राखून त्याची रचना छोटी-मोठी हं. व्यावहारिकदृष्ट्या जी बदलायची असेल ती बदलून, पण त्यामध्ये महिलेला, घरातल्या कर्त्या स्त्रीला असा अवकाश उपलब्ध करून देणं, एवढं जरी आपण केलं, तरी मला असं वाटतं, की समाज म्हणून आपण या आरक्षण व्यवस्थेच्या पाठीमागे आपली ताकद उभी करू. सर एकदम टँजंट प्रश्न आहे. कदाचित मी चुकत असेन किंवा अभ्यास कमी असेल. तुम्ही जी नावं घेताय, ही सगळी नावं माझ्या जन्माच्या आधीची आहेत. मृणाल गोरे, अहिल्याबाई रांगणेकर आणि मी त्यांच्याबद्दल वाचलंय अर्थात. त्या तोलामोलाच्या सोशिओ पॉलिटिकल फिमेल लीडर्स नाही आहेत 21व्या शतकात का आम्हाला माहीत नाहीत आणि मग एका बाजूला आरक्षण मिळाले आणि दुसऱ्या बाजूला इतकं अ, ज्याला आपण ॲट द टॉप म्हणू अशी नावं दिसत नाहीत. कसं बघायचं याच्याकडे? आय एम कन्फ्यूज. नाही, हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे आणि त्यात काही चुकीचंही नाही. पण त्याचा त्याचा ओनस हा महिलेवर किंवा महिला वर्गावर आहे असं मी मानत नाही. हं. एकूण समाजाची घडी बदलली, राजकारणाचा पोत बदलला आहे. पूर्वी ही महागाई नावाची एक समस्या होती, त्यामुळे महिला रस्त्यावर होत्या. आता समस्या राहिली नाही असं नाहीये, पण ते सोडवण्याचे विविध मार्ग उपलब्ध झालेत. बाजार शक्तींचा प्रभाव वाढला तसं पर्याय उपलब्ध झाले. हं.
अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी समाजामध्ये घडत गेल्या आणि त्यामुळे अशी जी आंदोलनं परता आहे समाजाची, तीच हळू कमी होत गेली. त्यामुळे तुम्हाला ही नावं दिसत नाहीत. पण राहीताई पोपरे आहेतच ना आपल्या समाजामध्ये. त्यांचं कर्तृत्व तुम्ही जी नावं घेतली किंवा मी जी घेतली त्यांच्यापेक्षा कमी असं मानू का आपण? नक्कीच कमी नाही. त्यामुळे अशा आहेत महिला. आता पूर्वी कसं होतं, की पूर्वी अशा आंदोलनांना प्रसारमाध्यमातूनही खूप प्रसिद्धी मिळायची. त्यातनं त्याच्याभोवती एक वलय निर्माण व्हायचं. आता तसं होत नाही. त्याचे वेगवेगळे निकष बदलले आहेत. त्याच्याही वेगवेगळ्या धारणा बदलल्या आहेत. पण इतर म्हणजे ज्याला आपण समाज नायक असं म्हणू, जसं मी राहीताईंचं वर्णन करीन, अशा महिला मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. त्यामुळे तशा त्या आता त्यांची क्षेत्र वेगळी आहेत. कोणी सोशल मीडियाच्या क्षेत्रात असेल, कोणी तुमच्या सर्वसामान्य प्रसारमाध्यमात, कोणी गिर्यारोहक आहेत, कोणी आणखीन काही करणारे आहेत. त्यावेळी ते नवीन होतं ना. राजकारणात महिला नवीन, त्यात अशा प्रकारे आंदोलनाकरता रस्त्यावर उतरणाऱ्या महिला नवीन, अ, पोळी भाजी केंद्र चालवणाऱ्यांचं संघटन उभं राहिलं. आज आता मोठ्या संख्येने ती आपल्याकडे आहेतच. त्यात नाविन्यच राहिलेलं नाही काही. त्यामुळे मला असं वाटतं, की आज अशा महिला नाहीत असं अशा निष्कर्षाप्रत येण्याचं काही कारण नाही. ते करणं थोडं घाईगर्दीचं होईल. त्यांना थोडंसं हुडकून काढावं लागेल. राजकारणाच्या या सगळ्या निवडणुकीच्या प्रवाहामध्ये त्यांना स्थान द्यावं लागेल, जे अनेक राजकीय पक्षांनी केलेलं पण आहे. त्या महागाईच्या मुद्द्याचा उल्लेख निघाला म्हणून ज्यावेळी एखादी महिला संसदेमध्ये काही मुद्दे मांडते, प्रायव्हेट बिल असेल, इतर संसदीय आयुध असतील, त्यावेळी एखाद्या पुरुषानं सातत्यानं मांडलेले मुद्दे किंवा निवडलेले मुद्दे आणि महिला खासदारांनी निवडलेले मुद्दे याच्यात सातत्यपूर्ण फरक तुम्हाला दिसलाय का? पुन्हा हाही थोडा अध्ययन, अभ्यास, संशोधन करून उत्तर देण्याचा विषय आहे. पण मला असं वाटतं पुन्हा तिथेही आपण हा जो एक आपला दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन चुकीचा आहे असं माझं म्हणणं नाही. पण अशी अपेक्षा आपण करावी का, की आरक्षित जागेवरती अनुसूचित जाती, जनजातीच्या निवडून आलेल्या एखाद्या कार्यकर्त्यांनी, सदस्यांनी विधानसभेत वा लोकसभेत त्याच्या समाजाचे प्रश्न मांडावे किंवा तेवढ्यापुरताच त्याचा ॲक्टिव्हिझम सीमित राहावा, असं का व्हावं? काहीच गरज नाही. तो सर्वसाधारण समाजाचा सदस्य आहे. जरी निवडून आला असला राखीव जागेतून तरी. तोच निकष महिलांना आहे. त्यामुळे गुणवत्ता वा तिचा अभाव याला जेंडरची फुटपट्टी लावण्याचं काही कारण ते जे जे आहे बाकी पुरुष फार दिव्य आहेत आणि महिला त्या मानाने जरा फिक्या पडतायत त्यांच्या संसदीय कामगिरीमध्ये, असं सांगणारा पुरावा आहे का आपल्याकडे? अजिबात नाही. त्यामुळे जे सर्वसाधारण परफॉर्मन्सचं स्वरूप आहे किंवा गुणवत्तेचं जी जी स्थिती आहे, ती महिलांची पण आहे. यामुळे 2 गोष्टी संभवतात. एक, ज्यांनी वर्षानुवर्ष आपला मतदारसंघ बांधलाय, तो फुटेल किंवा तो आरक्षित होईल. त्यामुळे त्यांचं राजकारण संपेल किंवा अडचणीचं होईल. दुसरं, दर 10 वर्षांना रोटेशनची जर का स्कीम असेल, तर त्यानं पुन्हा कायमस्वरूपी 5 टर्म, 6 टर्म, 8 टर्म जिंकणारे जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना अडचण येईल. काय वाटतं याच्याबद्दल? असं आहे ना, अशा प्रकारचा बदल ज्यावेळी येतो आणि मी हे हे लोकसभा सोडून द्या. आत्ता तुमच्या महापालिकांमध्ये आरक्षण आहे. हो. तेही सोडत टाकून ठरवलं जातं. हो. त्यातही कधी कोणाची लॉटरी लागेल आणि लागणार नाही याबद्दलची अनिश्चितता असतेच. आणि त्यात एखादा मतदारसंघ ओळीने 2दा समजा आरक्षित झाला महिलेकरता, तर तिथल्या पुरुषांना नाकारलंच जातं. पण त्या पुरुषांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे, की आणखी 4 मतदारसंघात जे ओळीने पुरुषांकडे गेले, तिथे महिलेलाही नाकारलंच गेलेलं आहे. त्यामुळे हा काही वाद याचा मुद्दा येऊ शकत नाही किंवा याच्यामध्ये काही रणनीती आहे किंवा काय असं काही मानण्याचं कारण नाही. शेवटी मतदारसंघ म्हणजे हे कधी ना कधी होणारच होतं. ते आत्ता होत आहे. कुणा ना कुणाच्या बाबतीत ते होणारच आहे. ते एक एक्स, वाय, झीच्या बाबतीत होणार आहे. त्याला काही इलाज नाही. तुम्हाला ही स्पेस करून द्यायचीच आहे ना. यातला जो नॉर्थ साऊथ वाद आहे, त्याची चर्चा होत राहते, आता ती उघड होतीये. तो कसा सोडवला? ते सोडवलं ना. आम्ही प्रत्येक राज्याच्या आत्ताच्या लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये 50% वाढ केली. त्यामुळे काय झालं, की महाराष्ट्राचे 48 मतदारसंघ आहेत. त्याच्यात आणखीन 24 मिळून 72 झाले. तमिळनाडूचेही तेवढेच वाढले. उत्तर प्रदेशचेही तेवढेच वाढले. म्हणजे प्रपोर्शन समानच राहिलं ना.
त्यामुळे नॉर्थ साऊथमध्ये साऊथवर आता अन्याय होणार ही जी भीती मांडली जात होती आणि त्याचं राजकारणही केलं जात होतं, त्याला आता पायबंद बसला. कारण कुणालाच काहीच नाकारत नाही. तुम्ही जिथे आहात त्यापेक्षा तुम्ही 50% अधिक जाणार आहात. त्यामुळे कुणावरच अन्याय नाही. उत्तर प्रदेशवरलाही काही खास मेहरबानी नाही. हे जर लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून केलं असतं, तर हे झालं असतं. एक प्रकारे अतिशय चतुराईने तो मुद्दा बाजूला पाडले. खूप खूप आभार. हा जो मोठा बदल होतोय त्याच्याविषयी इतकी सविस्तर चर्चा करता आली, त्याचे शॉर्ट टर्म, लाँग टर्म इम्पॅक्ट समजून घेता आले. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.